कल्पना खरातचा शोध लागेना, एसआयटी आणि शिर्डी पोलिसांची पथकं फरार, कल्पनाच्या मागावर, कल्पनाचा मोबाईलही नॉट रिचेबल. बोंधू अशोक खरात प्रकरण, एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर, खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस, खरातची 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बोंधू अशोक खरातची आज व्हीसीद्वारे हजेरीची शक्यता, दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडीसाठी सरकारी वकील मांडणार बाजू. मंत्रालयात प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ, मंत्रालयात येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती, विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पावित्र्यात, दिल्ली दौरा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांशिवाय, सुनेत्रा पवारांच्या पत्रात दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळला. विधान परिषदेसाठी भाजपात इच्छुकांची मोर्चे बांधणी, राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांची लगबग, भाजपच्या वाटेला 4 जागा, इच्छुकांची मात्र भाऊगर्दी. नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीत जोरदार लॉबिंग, भाजपमध्ये मोठी स्पर्धा, काही नावं चर्चेत, शिंदे सेनेकडून 16 तर राष्ट्रवादीकडून 5 सदस्यांची शिफारस. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, मंत्री नितेश राणे यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळ दौऱ्यावर, भाजपाच्या 50 आमदारांचा करणार प्रचार. राज्यात एलपीजी तुटवड्यामुळे सरकारची धावाधाव, रॉकेल वितरणासाठी तारेवरची कसरत, परवानाधारकांच्या कमिशनमध्ये दुपटीनं वाढ. संदीपान बुमरेंच्या चालकाला पोलीस नोटीस, हिबानामा प्रकरणी चालक जावेद शेखला नोटीस पाठवणार. अकोल्यातील फरार पोलीस राजेश जाधव अखेर अटकेत, जठार पेठेत जाधवला ठोकल्या बेड्या, अटकेतील महिलेकडे शरीरसुखाची केली होती मागणी. नाशिक शहराचा पाणीपुरवठा येत्या शनिवार रविवारी बंद, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय, काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन. देशभरासह राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरीमध्ये होणार हनुमानाचा जन्मोत्सव, देशभरातील हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. आखाती युद्धात अमेरिकेचा अभूतपूर्व विजय, होर्मुझ सुरू झाल्यावर तेलाच्या किमती कमी होतील, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राला केलेल्या संबोधनात दावा. इराणमध्ये सत्ता परिवर्तन झाले, इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोनची क्षमता संपली आहे, अमेरिकन जनतेला संबोधताना डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. समीर रिझवीच्या दमदार अर्धशतकामुळे दिल्ली विजयी, लखनौवर 6 गडी राखून मिळवला विजय. आज इडन गार्डनवर कोलकाता समोर हैदराबादचं आव्हान, दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी करणार संघर्ष.